आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार भास्कर जाधव आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं काय सांगाल? अधिवेशनाचा कालावधी तर कमी आहेच, पण शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, ते अद्यापही सुटलेले नाही. आपल्याला असं दिसते दृश्य. असं आहे की अधिवेशनमध्ये सामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा असणं बरोबर आहे. परंतु सर्वसामान्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की हे अधिवेशन सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाला न्याय देण्याकरता आहे का? तर नाही. हे अधिवेशन फक्त आणि फक्त पुरवणी मागण्या मान्य करून घ्या आणि त्या सरकारी पैशातून उद्याच्या निवडणुकीकरता पैसे वाटा, अशा पद्धतीचा सरकारचा डाव असल्यामुळं इथं कोणालाही न्याय देण्याकरता हे अधिवेशन झालेलं नाही. तर फक्त पुरवणी मागण्या मान्य करून घेणं आणि सरकारी तिजोरीतून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला पैसे वाटणं आणि पुन्हा सत्ता मिळवणं हा सरकारचा हेतू आहे. यापेक्षा लोकांच्या प्रती काही सरकारला देणं घेणं नाही. सर, शिक्षक भरतीचा जो विषय आहे, प्रामुख्याने आपण बघतोय की जुने पेन्शन जे आहे ते पुन्हा अंमलात आणावे असे यावेळी सांगितले. आणि शिक्षकांचा प्रश्न आहे, सर्वसामान्य जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असतील, त्यांचे प्रश्न अद्यापही सुटले नाही. कारण त्यांचा आपण बघू शकतो या सरकारच्या की तुमचे दोन प्रश्न आहेत, परंतु ते वेगवेगळे आहेत. एक विचारला असला तर शिक्षक भरती हा विषय वेगळा आहे आणि जुनी पेन्शन योजना हा विषय वेगळा आहे. शिक्षक भरती सरकार जाणीवपूर्वक करत नाहीये, कारण राज्यातल्या जवळजवळ 64,000 शाळा अशा सरकारने निवडलेल्या आहेत की ज्याची पटसंख्या 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. त्या सगळ्या शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे शिक्षक भरती सरकार जाणीवपूर्वक करायला तयार नाही. दुसरा जो प्रश्न आहे, जुनी पेन्शन योजना, 2005 पूर्वी जे लोक शासकीय नोकरीमध्ये नोकरीला लागले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं हा त्याच वेळेला निर्णय झाला होता. आणि 2005च्या नंतर जे कोणी शासकीय कर्मचारी असतील त्यांना जुनी पेन्शन योजना लावायची नाही, तर ती नवीन पेन्शन योजनेची एक स्कीम जाहीर झालेली होती. परंतु गेल्या 2 वर्षापासून पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेनं उठाव केलेला आहे आणि सरकार वारंवार त्यांना सांगतंय की आम्ही नक्की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू. आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढवल्यामुळं लोक किंवा शिक्षक असतील, फक्त शिक्षक नाही, सगळे शासकीय कर्मचारी सरकारच्या मागे लागलेत की आमची जुनी पेन्शन योजना जाहीर करा. सर, शेतकऱ्यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, पण या अधिवेशनामध्ये बिबट्यांचा, शेळ्यांचा हाच मुद्दा जो आहे तो हायलाईट केला जातोय. काय सांगाल? मी तुम्हाला तेच सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता हे अधिवेशनच नाही, फक्त पुरवण्या मागण्या मंजूर करून घेण्याकरता हे अधिवेशन आहे आणि त्याप्रमाणे सरकारचा हेतू साध्य झालेला आहे. सर, कोकणातील तरुण पिढी असेल, तरुण युवक असेल, विदर्भातील तरुण युवक असेल, त्यांना रोजगारासाठी मुंबई पुण्यासाठी जावं लागतं. त्यांच्या गावात जो आहे हे सरकार रोजगार उपलब्ध करून देते असं आश्वासन केलंय, मात्र अद्यापही कोणताच रोजगार तिथे उपलब्ध करून दिला नाही. असं आहे की सरकारला आता कळून चुकलेलं आहे की लोकांच्या समोर खोटे आशावाद वाढवायचे, खोट्या घोषणा करायच्या, खूप काहीतरी आम्ही करणार आहोत अशा पद्धतीच्या मोठमोठ्या जाहिराती करायच्या आणि जाहिरातींवर लोक फसतात, आकर्षित होतात आणि ह्या खोट्या घोषणा करणाऱ्या लोकांना मतदान करतात. त्यामुळं सरकार या विषयामध्ये केलेल्या घोषणा पूर्ण करण्याच्या विषयामध्ये गंभीर राहायला तयार नाही. सरकारला फक्त आणि फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत आणि लोक त्यांच्या आकर्षक घोषणांना आणि पैशांना बळी पडतायत. हा मोठा धोका आहे. सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये 2100 रुपये देतात, मात्र लाडकी बहीणच या महाराष्ट्रामध्ये असेल ती असुरक्षित आहे. आपण बघू शकतो अनेक डॉक्टर महिला असतील यांच्यावर सुद्धा अन्याय घडतात. सर्वसामान्य आता आदिवासी भागातील महिला असतील त्यांच्यावर पण अन्याय घडतात. यावर काय बोलाल? हे अतिशय गंभीर आहे की 1500 रुपयामध्ये महिला आपल्याला मतं देतात. त्यामुळं त्यांच्या इज्जतीचं, अब्रूचं, त्यांच्या इभ्रतीचं रक्षण करणं हे सरकारचं काम आहे. हे सरकार विसरलेलं आहे. त्यांना असं वाटतं की 1500 रुपये दिले म्हणजे महिला सगळ्या गोष्टी सोडून देतील आणि आपल्याला मत देतील. परंतु येत्या काही दिवसामध्ये अशा प्रकारच्या अत्याचारित, अशा प्रकारे ज्यांना त्रास झाला त्या सगळ्या महिला पेटून उठतील आणि ज्यांनी हे सरकार महाराष्ट्रामध्ये आणलं ते सरकार खाली खेचण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये महिलाच करतील. धन्यवाद. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.